श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 22 जुलै. आजचे बोधवचन. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. श्रीराम. प्रापंचिक जनाचा जन्म वासनेत, जीवन वासनेने भरलेले आणि मरणही वासनेतच असते. त्यामुळे प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठीच झटतात. जन्मापासून सभवती अशा विषयलोलूप वातावरणाची संगत असते. सगळे सोयरे, मित्रपरिवार, स्तुतीपाठक, निंदक सगळे तसेच. शिक्षण विषयप्राप्तीसाठीच. प्रतिष्ठेचे मोजमापही विषयानेच केले जाते. जो जास्तीत जास्त विषय सेवन करतो तो सुखी, अशी सुखाची सुटसुटीत व्याख्या प्रचलित आहे. त्यामुळे सगळे सत्ता आणि संपत्तीच्या मागे जन्मभर धावतात. त्यांच्या प्राप्तीसाठी मरेपर्यंत झटतात. तरीही वासना तृप्ती होत नाही. त्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होत नाही. वित्तेषणा, लोकेषणा आणि दारेषणा या चिखलात सगळेच सापडलेत. बाहेर पडायला कोण कुणाला मदत करणार? महापूर आला तर माणूस एकदम बुडतो आणि वाहून जातो. त्याचा मागमूसही शिल्लक राहत नाही. या विषय कर्दमात माणूस इतका सावकाश बुडतो की तो बुडत चालला आहे हे त्यालाही कळत नाही आणि इतरांनाही कळत नाही. सगळेच सारखे. एका इंग्लिश चित्रपटातले एक दृश्य आठवतंय. त्यातल्या खलपुरुषाने प्रतिस्पर्ध्याचा सूड उगवल्याचे त्यात दृश्य होते. खलनायक प्रतिस्पर्ध्याला त्याची कार चिखलाने भरलेल्या एका तळ्यात घालायला उद्युक्त करतो. कार तळ्याच्या मध्यभागी चिखलात अडकते आणि अगदी सावकाश नायकासह संपूर्ण बुडते. झाडाखाली उभे राहून थंडपणे धूम्रपान करीत खलनायक ते पाहत असतो. विषयांच्या कर्दमात बुडताना नियती पण अशीच थंडपणे प्रापंचिक जनाकडे पाहत असते. पण तरीही पूर्वसुकृताने माणसाचे अंतर्मन जागे होते. जीवनाचा अर्थ समजण्याचे भान देते. त्याचे मन अंतर्मुख होते. आतला आवाज ऐकू येतो पण मार्गदर्शन नसते. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वतः. अशी परिस्थिती होते आणि वासुदेवाः सर्वमिति स महात्मा स दुर्लभः. विषयातून निवृत्त होऊन आत्मशोध घेण्यासाठी संत समागम हवा. संत ओळखणे कठीण. तो सामान्य माणसासारखा दिसतो पण आतून भगवंताला चिकटलेला असतो. शरीर यात्रा व्यवस्थित चालण्यासाठी तो युक्तीने विषय सेवन करतो. प्रपंचात राहून प्रपंचात नाही असा असतो. आकाश सर्वव्यापी असून
कशालाही चिकटलेले नसते. संत आकाशाप्रमाणेच अलिप्त असतो. तो प्रापंचिक जनातच असतो. संत कुठेही वनात जात नाही. प्रापंचिक जनांचा उद्धार करणे हे त्याचे जीवितकार्य असते. म्हणून प्रपंच हेच त्याचे कार्यक्षेत्र असते. स्वतःला आत्मसाक्षात्कार झालेला असून तो उपकारापुरता उरलेला असतो. संत आतून नामाला अखंड चिकटलेला असतो. म्हणून नामस्मरणानेच संतांची ओळख पटेल. आणि संत भेटीनंतर आत्मसाक्षात्कारासाठी काहीही करायला नको. नुसते संत चरणाशी पडून राहावे. हळूहळू ते संतपण आपल्या पात्रतेनुरूप आपल्यात उतरेल. विषय कर्दमात माणूस सावकाश बुडतो, तर संत संगतीत माणूस सावकाश तरतो. पूर्वीच्या काळी एक वाळूचे घड्याळ असे. काचेचे 2 अर्धगोल एकमेकांना विरुद्ध बाजूने जोडलेले असत. मध्ये सुई अग्रा एवढे छिद्र असे. वरच्या गोलातील वाळूचा कण त्या छिद्रातून खालच्या पात्रात पडत असे. कणाकणाने खालचे पात्र पूर्ण भरत असे. संत संगतीने संतपणही असेच साधक जीवनात उतरते. प्रथम स्थूल देह, मग सूक्ष्म देह, मग कारण देह आणि शेवटी महाकारण देहापर्यंत ते उतरते. संतांप्रमाणे साधक विधेही होतो. संत संगतीने विषय मागण्याची इच्छाच राहत नाही. संत हा साधकाला विषयांपासून परावृत्त करतो. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.